मैदानावरचं पहिलं शतक आणि पहिली सर्जरी नक्कीच आठवत असेल. शतक 100% आठवतंय, सर्जरी पण 100% आठवतीये. शतक ते सारखे 50 व्हायचे आणि 100 रन व्हायचे नाही, म्हणून मला जरा थोडंसं विचित्र वाटायला लागलं होतं की आपल्याला ते जमत नाही, काहीतरी करता येत नाहीये. एक बीडी देसाई म्हणून कोच होते, फार महान माणूस, अभ्यासू माणूस, बेळगावचे ते आणि धारवाडचे. ओके. रवी शास्त्रीचे कोच, ॲलन सिप्पीचे कोच. बिलियर्ड्स मध्ये, लॉन टेनिस मध्ये आणि क्रिकेटमध्ये भरपूर पुरस्कार मिळवलेले माणूस, भरपूर ट्रॉफ्या, टाइम शील्ड मध्ये सेंचुऱ्या मारलेला माणूस. लोकांनी त्यांचं नाव घेतलं होतं की 87च्या ऑस्ट्रेलियाच्या टूरसाठी बीडी देसाईंचा विचार केला पाहिजे, पण तो नाही खेळू शकला. पण ते पण तिकडे माटुंगा जिमखानाला टेनिस कोच असायचे आणि त्यांचा पत्रिकेवर खूप विश्वास होता. ओके. आणि अभ्यास होता. विश्वास म्हणजे अभ्यास. ते बोलले तू एवढा चांगला खेळतो, अंडर 15 खेळतो, 50 करतो, 60 करतो, 70 करतो आणि चांगले कव्हर ड्राईव्ह मारतो आणि आउट होतोस, तुझी पत्रिका आण माझ्याकडे. आणि त्यांनी मला सांगितलं की थोडा शनी तुझा वीक आहे, तर तू जरा प्लीज काहीतरी अंगावर. तो मोहिंदर अमरनाथ खिशामध्ये लाल रुमाल का घालतो, लोक सूर्याकडे बघून का जातात, ते आतमध्ये झोपले असतात म्हणून नाही, त्यांना जरा शक्ती मिळते. तर ते बोलले जरा तू प्लीज एक येलो रिस्बँड किंवा काहीतरी घाल. आणि मी खरंच घालायला लागलो आणि नेक्स्ट मॅच मध्ये सेंचुरी झाली. अरे वा. सायकोलॉजिकल पण हे झालं असेल कदाचित. 15 बाउंड्री झाल्या. माटुंगा जिमखानाला होती ती मॅच आणि ती सेंचुरी मला अगदी स्पष्टपणे आठवतीये. आणि हडकर सर होते आणि हडकर सर बोलले आता 109 केलेस, आता रिटायर हो, म्हणून मी आउट नाही झालो, 109 करून रिटायर झालो.